सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज तुमचा मान सन्मान वाढणार असून कामामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळाल्यानं तुमचं सर्वत्र कौतुक होईल. करिअरमध्ये प्रगतीचे योग असून तृतीय प्रमुख पराक्रम राज्य एकादश स्थानामध्ये चंद्राचा प्रभावी योग तयार होतोय. रात्री एखादी महत्त्वाची डील फायनल होण्याचा योग आहे. मध्यरात्रीनंतर 2:30 चंद्र हा कर्क राशीत प्रवेश करेल, त्यामुळे मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. शुभ कार्यासाठी तुम्ही खर्च करणार असून समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी सकारात्मक असून सहकारी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मदत करतील. कायदेशीर वादामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही एखादी बदलाची योजना आखली असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचं लक्ष हे नवीन योजनांकडे लागलेलं असेल. काम करत असताना तुम्हाला समस्या येतील, परंतु त्यावरती तुम्ही मात कराल. तसेच त्या समस्येमधून शिकणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. देवस्थानाला भेट देण्याचा देखील तुम्हाला योग येईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीला आज आवडीचं काम करण्याची संधी मिळाल्यानं त्यांचं मन हे प्रसन्न राहील. क्रिएटिव्ह किंवा कलात्मक काम पूर्ण तुम्ही करणार आहात, त्यामुळे तुमच्या समाधानात वाढ होईल. नवीन काही योजना तुमच्या मनामध्ये येतील, त्या तुम्ही लिहून ठेवा. वरिष्ठांचं सहकार्य मिळाल्यानं तुमच्या ऑफिसमधील प्रोजेक्ट वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होतील. सगळ्यांना तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुमची चिडचिड कमी होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्हाला सुद्धा आज क्रिएटिव्ह काम करण्याची संधी मिळणार आहे, त्याचा लाभ घ्या. तुमचे प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होणार असून तुमच्या प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. वरिष्ठ तुमच्यावरती खुश असतील, कारण अपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावलेली असतील. मीटिंगमध्ये तुमच्या शब्दाला वजन असेल. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल, त्यामुळे तुमची कामं वेगानं पूर्ण होतील. संध्याकाळी जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज दिवसभर व्यस्त राहणार आहेत. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी थोडीशी समस्या आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु हुशारीनं तुम्ही त्यातून मार्ग काढाल. एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यावरती जास्त भर तुम्ही देणार आहात. व्यवसायामध्ये तुम्ही फोकस वाढवा, म्हणजे तुमच्या समस्या कमी होतील. तुम्ही दिवसभर कामामध्ये व्यस्त असलात तरी अध्यात्म आणि धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. रात्री एखाद्या मंगलमय कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीनं आज संयमानं वागावं. नशिबावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवावा, म्हणजे नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. जे काही काम तुम्ही हाती घेतले त्यावरती तुम्ही फोकस करा. काम करत असताना घाई गडबड तुम्ही टाळा आणि सावधगिरीनं सगळं काम पूर्ण करा. कोणासोबत वाद होणार नाही हे पहा, कारण ग्रहयोगानुसार वाद वाढण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखाद्या शुभ मंगल कार्याच्या आयोजनावरती तुमची चर्चा होणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून
नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू होण्याची शक्यता आहे. कामाच्या संदर्भात काही वाद जर सुरू असतील तर ते कमी होतील. कायदेशीर माहिती किंवा तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक आहे. वडिलोपार्जित संपत्ती किंवा मालमत्तेची काळजी तुम्ही घ्या, कारण नातेवाईक समस्या निर्माण करू शकतात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा आर्थिक परिस्थिती ठीक असणार आहे. कामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला चांगली माहिती मिळेल, त्याचा तुम्ही लाभ घ्या. तुम्ही काही ना काही कामात व्यस्त राहणार आहात. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यात तुम्ही उत्साही असाल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल केल्यास तुम्हाला फायदा होईल. घरामध्ये सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण असणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी तुम्ही सावध राहा आणि जे काही काम तुम्ही कराल त्यात बारीक लक्ष ठेवा. दैनंदिन कामासह नवीन गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी तुम्हाला आज पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम तुम्ही घेतली तर लाभाचे तुम्हाला योग आहेत. समस्या असेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या, म्हणजे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असला तरी एकाच वेळी अनेक कामं तुम्ही हातामध्ये घेऊ नका, त्यामुळे तुमचा गोंधळ वाढू शकतो. जे काही काम तुम्ही कराल त्यात प्रामाणिकपणा तसेच नियमांचं पालन करा. भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला फायदा देईल. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. घरातील कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे, तेव्हा तुम्ही ती कामं पटपट पूर्ण करा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचे लोक आज व्यस्त राहणार आहेत. तुम्ही कठोर मेहनतीची तयारी ठेवा. ऑफिसमध्ये थोडासा तुमच्या कामाचा ताण असेल, त्यामुळे तुम्ही सहकाऱ्यांकडनं मदत घ्या किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करा. व्यवसायाच्या दृष्टीनं दिवस चांगला असून घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये फोकस करा. हवामान बदलांचा परिणाम हा सगळ्यांवरती होतो, तेव्हा वातावरणानुसार तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. अडचणीमध्ये संयमानं आणि आपुलकीनं वागणं कायम ठेवा. तुम्हाला यश मिळेल याचा अर्थ समोरच्या व्यक्तीसोबत कसंही वागणं योग्य नाही. अहंकार नेहमी घातक असतो हे लक्षात ठेवा. बुद्धीचा योग्य वापर केला तर जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. गरजवंताला किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला तुम्ही मदत करा. नातेवाईकांसाठी खड्डा खोदू नका, त्यात तुम्ही स्वतःच पडण्याची भीती आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.